मिरजमध्ये पोलिसांची मोठी कारवाई. शहरातील मध्यवर्ती भागात सुरू असलेल्या पत्त्यांच्या क्लबवर धाड. तब्बल 22 जण पोलिसांच्या ताब्यात आणि या क्लबला एका राजकीय नेत्याचा वरदहस्त असल्याची धक्कादायक चर्चा. मिरज शहरातील बसस्थानक परिसरात सुरू असलेल्या एका पत्त्याच्या क्लबवर मिरज शहर पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 22 जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून हा क्लब शहराच्या मध्यवर्ती भागात सुरू होता. छाप्यावेळी अनेक जण जुगार खेळताना आढळून आले. कारवाई दरम्यान पोलिसांनी पत्त्यांचे संच, अनेक मोबाईल फोन आणि सुमारे 6,000 रुपयांचे जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणातील मुख्य चालक म्हणून इम्रान मिरासाब निशानदार याच्यासह इतरांना ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे या क्लबला एका राजकीय नेत्याचा वरदहस्त असल्याची चर्चा समोर येत असून या दाव्याबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. या दाव्याची चौकशी सुरू असल्याचे समजते. मिरज बसस्थानक आणि रेल्वे स्थानक परिसरातून महाराष्ट्र आणि कर्नाटकातील हजारो प्रवासी दररोज ये जा करतात. त्यामुळे या परिसरात अशा प्रकारचे अवैध जुगार अड्डे सुरू असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मिरज शहर पोलीस करत असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही शोध घेतला जात आहे. मिरजमधील या मोठ्या कारवाईबाबत तुमचं मत काय? शहरातील अवैध जुगार अड्ड्यावर अशाच प्रकारे सातत्याने कारवाई व्हावी का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.